नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नक्की स्वागत आहे. आणि आजचा आपण विषय घेऊन आलो आहोत महाभारतातील सर्वात महान योद्धा. तुम्हाला तर माहितीच आहे कोण आहे तो. तरीही महाभारतातील सर्वात महान योद्धा कोण हा प्रश्न जर विचारला तर तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच हे 3 व्यक्तिमत्व दिसूही शकतात. अर्जुन, भीष्म की कर्ण. कोण आहे महान योद्धा? एक असा योद्धा ज्याचा जन्म राजपुत्र म्हणून झाला, पण आयुष्यभर सूतपुत्र म्हणून अपमान सहन करावा लागला. एक असा दानवीर ज्याने स्वतःचे कवचकुंडलही दान केले. एक असा मित्र ज्याने मृत्यूसमोर दिसत असतानाही मैत्रीशी गद्दारी केली नाही. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाभारतातील सर्वात दुःखद, सर्वात संघर्षमय आणि सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच कर्ण. जर मी तुम्हाला विचारलं की महाभारतातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती कोण, तर याचंही उत्तर तुमच्याकडे कर्णच असेल. ज्याच्याकडे सामर्थ्य होतं पण सन्मान नव्हता, ज्याच्याकडे पराक्रम होता पण ओळख नव्हती, ज्याच्याकडे सर्व काही होतं पण नशीब त्याच्या बाजूने कधीच नव्हतं. तर तुमचं उत्तर बरोबर असणार आहे, ते म्हणजे कर्ण. आज आपण कर्णाच्या जीवनातील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला आजपर्यंत माहिती नसतील. कर्ण रणांगणात हरला आपण म्हणू शकतो, पण तो जिंकला लाखोंच्या हृदयात. आजही महाभारत म्हटलं की अर्जुनापेक्षा जास्त चर्चा कोणाची होत असेल तर ती कर्णाची. पण नेमकं कर्ण इतका महान का मानला जातो? चला जाणून घेऊया कर्णाची संपूर्ण कथा. तर मित्रांनो, कर्णाचा जन्म हा सामान्य नव्हता. तो माता कुंती आणि सूर्यदेवाचा पुत्र होता. परंतु समाजाच्या भीतीमुळे कुंतीने जन्मानंतर त्याला एका पेटीत ठेवून नदीत सोडून दिले. त्या निष्पाप बालकाला अधिरथ आणि राधा या दोघांनी वाढवले. म्हणूनच तो राधेय म्हणून ओळखला जातो. राधेय हा शब्द इतका प्रिय आहे, त्याच्यामध्ये खूप काही सामावलेलं आहे. प्रेम, दया, माया, संघर्ष, अपमान, स्वाभिमान, सगळ्या काही गोष्टी या राधेय नावामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. तर कर्णाला लहानपणापासूनच धनुर्विद्येची प्रचंड आवड होती. त्याच्यात असामान्य क्षमता होती. पण समाजाने त्याच्या कर्तृत्वाकडे न पाहता त्याच्या जन्माकडे पाहिले. त्याला वारंवार सूतपुत्र म्हणून हिणवले गेले. जेव्हा गुरु द्रोणाचार्यांच्या समोर त्याने अर्जुनासारखे कौशल्य दाखवले, तेव्हा त्याच्या पराक्रमाची दखल घेण्याऐवजी त्याच्या जातीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्या दिवशी त्याचा अपमान झाला, पण त्याच दिवशी त्याच्या आयुष्यात दुर्योधन आला. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा म्हणून घोषित केले आणि त्याला सन्मान दिला. ज्यावेळी संपूर्ण जग कर्णाला नाकारत होते, त्यावेळी दुर्योधनाने त्याचा हात धरला. म्हणूनच कर्णाने आयुष्यभर दुर्योधनाची साथ सोडली नाही. कर्णाच्या आयुष्यात संघर्ष संपलाच नाही. परशुरामांकडून धनुर्विद्या शिकण्यासाठी त्याने स्वतःला ब्राह्मण असल्याचे सांगितले. पण ते सत्य समोर आल्यानंतर परशुरामांनी सुद्धा त्याला शाप दिला की ज्यावेळी तुला सर्वात जास्त विद्येची गरज असेल त्यावेळी तू ती विसरशील. एकामागून एक शाप, अपमान आणि संकटे त्याच्या वाट्याला आली, पण त्याने कधीही हार मानली नाही. कर्णाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची दानशूरता. असं म्हणतात की त्याच्या दारातून कोणताही याचक रिकाम्या हाताने परत गेला नाही. देवांचा राजा इंद्रसुद्धा ब्राह्मणांचा वेश घेऊन त्याच्याकडे आला आणि त्याने जन्मतः लावलेले कवचकुंडल मागितले. कर्णाला माहिती होते की हे कवचकुंडल दिल्यानंतर त्याचा मृत्यू जवळ येईल, तरीही त्याने ते दान केले. म्हणजे इतकी मोठी दानशूरता कर्णामध्ये होती. आणि त्यामुळेच आजही जग त्याला दानवीर कर्ण म्हणून ओळखतं. महाभारताच्या युद्धापूर्वी श्रीकृष्ण स्वतःला कर्णाला भेटायला गेले. त्यांनी त्याला त्याच्या जन्माचे सत्य सांगितले. ते म्हणाले, तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस. तू इच्छिलेस तर हस्तिनापूरचा राजा होऊ शकतोस. पण कर्णाने सत्ता, राज्य आणि वैभव यापेक्षा मैत्रीला महत्त्व दिले. त्याने श्रीकृष्णांना उत्तर दिले की ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला, ज्याने मला सन्मान दिला, त्या दुर्योधनाला मी कधीच सोडू शकत नाही. हीच कर्णाची महानता होती. आजही मला ही कर्णाची कहाणी सांगताना किंवा त्याचं जन्माचं सार सांगताना इतकं गहिवरून येत आहे की ॲक्च्युअलमध्ये मी इमॅजिन पण करू शकत नाही की त्या कर्णाने काय काय सहन केलं असेल. महाभारताच्या युद्धात कर्णाने
अतुलनीय शौर्य दाखवले. अनेक महारथींना त्याने पराभूत केले, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्या रथाचे चाक जमिनीत अडकले. त्याच वेळी त्याला मिळालेले शापही फळाला आले आणि शेवटी अर्जुनाच्या बाणाने त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, कर्णाची कथा ही फक्त एका योद्ध्याची कथा नाही, ती प्रत्येक त्या व्यक्तीची कथा आहे ज्याला आयुष्यात अन्याय सहन करावा लागला, ज्याला त्याच्या कर्तृत्वापेक्षाही परिस्थितीने ओळखले, ज्याने अपमान सहन केला पण स्वतःचा स्वाभिमान कधीच विकला नाही. याच कर्णाच्या जीवनावर आधारित मृत्युंजय ही मराठी साहित्यातील अजरामर कादंबरी प्रसिद्ध साहित्यिक शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. या कादंबरीत कर्णाच्या मनातील वेदना, संघर्ष, निष्ठा आणि स्वाभिमान या अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. कर्णाला समजून घ्यायचे असेल तर मृत्युंजय हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. आता या कथेचा सर्वात मोठा संदेश काय? कर्ण आपल्याला शिकवतो की जन्म आपल्याला मोठं बनवत नाही, तर आपली कर्म आपल्याला मोठं बनवतात. लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुमच्या मार्गात अडथळे आणतील, पण जर तुमच्या जिद्द, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. म्हणून आयुष्यात परिस्थितीवर रडू नका, संघर्षाला घाबरू नका, कारण कर्णासारखे लोक हरले तरीही इतिहासात अमर होतात. आणि शेवटी एकच, कर्ण रणांगणात हरला असेल पण तो आजही लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. धन्यवाद. तुम्हाला ही कर्णाची जन्माची कथा कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. त्यासाठी तुम्ही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.